श्री स्वामी समर्थ. बखर भाग 18. मंगळवेढ्याचे बाळकृष्णबुवा. श्री महाराज मंगळवेढ्यास 12 वर्षे पावेतो अहिले, पण तिथे ते फारसे प्रसिद्धीस आले नाहीत. ते गावात क्वचित येत, नेहमी ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तर खाऊन पुन्हा जंगलात जात. पटवर्धनांचे कुरण मंगळवेढ्यास आहे. त्यात महाराज पुष्कळद राहत असत. रानात असताना ते कसा उदरनिर्वाह करीत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे मानत. पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्याचवेळी मंगळवेढ्यात बाळकृष्णबुवा साधू प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे समजते. एकदा देवीच्या आजाराने एका मुलाचे डोळे अगदी गेले होते. डोळे येविषयी मुलाच्या आईवडिलांनी खूप इलाज केले, पण गुण काही येईना. एके दिवशी बाळकृष्णबुवा त्यांच्या घरी गेले. आईने मुलाला बुवांच्या पायावर घालून प्रार्थना केली. आमच्या मुलाचे डोळे गेले. औषधोपचार खूप केले, पण डोळे आले नाहीत. बाळकृष्णबुवांना करुणा आली. त्यांनी तिथल्याच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यांवर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर एक गोरगाव म्हणून विहीर आहे. तिचे पाणी 4थाही गाव पीत असतो. त्या विहिरीचे पाणी एकसाल अगदी आटले. बुवांनी ही अडचण पाहताच ते त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. 4थ्या दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर झाले. मग बुवा बाहेर आले. असे अनेक चमत्कार बुवांनी केले, पण ह्या गोष्टी कोणी टिपून ठेवल्या नाहीत. हे बुवा श्री स्वामी समर्थांना देव मानत. बुवा दर्शनास आले म्हणजे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटासनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे आणि बुवांनी पायावर मस्तक ठेवावे असा पाठ असे. हे बुवा पुढे पंढरपुरात गेले आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. श्री स्वामी समर्थ.